प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्था, माझ्या जीवनाचा चालक, मालक आणि पालक तूच आहेस. तूच आमच्या पाठीशी उभा आहेस हे आम्ही सर्व जाणतो. या जीवनात प्रवासात किती समस्या आम्हाला तू येऊ देत व संकट आमच्यावर येऊ दे, पण आता आम्हाला त्याची काही पर्वा नाही, कारण आमच्या जीवनात तुझे अनिष्ठान आहे आणि तुझी आमच्याजवळ सावली आहे आणि आमच्यावर तुझी कृपा नेहमीच असते. आणि जिथे तुझे अनिष्ठान आहे तिथे समस्या येत नाही, आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आम्हाला मिळेल हे आम्हाला माहीत आहे. कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस आणि तू स्वतः समाधान आहेस आणि तूच आनंद आहेस आणि तूच सर्व काही आहेस. हे स्वामी समर्था, हे परमचैतन्य, हे ब्रह्मांड नायक, असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि आम्हाला प्रेरणा देत राहा, कारण तू सोडून आम्हाला या जगात कोणीच नाही. अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी चरणी करायची आहे. आणि मित्रांनो, तुमच्या मनात काही इच्छा असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण हो आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या आयुष्यात मिळो. ही स्वामींचरणी प्रार्थना व व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका. तुम्हाला आनंदच आनंद मिळेल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. म्हणून नशिबावर भरोसा ठेवू नका. फक्त भरोसा ठेवायचा असेल तर स्वामींवर ठेवा. जीवनातील मागील आठवणी आठवून काही रडायचे नसते, तर पुढच्या भविष्याचा विचार करून नक्कीच जगायचे असते. म्हणून तुम्ही पुढच्या भविष्याचा विचार करा आणि त्यानुसार तुमच्या कल्पना मांडा आणि स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील. आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो, म्हणून आपण कसे कर्तृत्व करतो आणि ते महत्त्वाचे असते. त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नाही, त्यांना पूर्णपणे सामोरे जायचं. आता तर तुमच्यासोबत तुमची दिव्य शक्ती आहे, ती म्हणजे स्वामी शक्ती. जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधीच एक ठेच लागली म्हणून थांबायचे नाही. धैर्यानं पुढं त्याच वाटेवर चालायचे असते, एवढे लक्षात ठेवा. हिऱ्यांमुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते ना, तशीच कर्मामुळे माणसांची किंमत वाढते बरं. एवढं लक्षात ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि चांगली कर्म करा. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ सोडून आपली वेळ एकदम बदलून दिली आणि चांगली आणून दिली, त्यांची किंमत कधी विसरू नका आणि त्यांचं परतफेड नक्कीच करा. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्यांच्या हसता खेळता जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो बरं. मग तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच आणि अडचणी आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआपच नक्कीच मार्ग निघेल. माणसांची कदर करायला शिका. ना कधी आयुष्य परत येते, ना आपल्या आयुष्यातील माणसं परत येतात. म्हणून माणसं जपा आणि माणसांवर प्रेम करा. पैसा हा फक्त तुम्ही खिशात ठेवा, डोक्यात नाही, एवढं लक्षात ठेवा. बोळा बाबळा स्वामी राया, अक्कलकोटी भक्त येऊनी, कधी ना रिकामा जाई. जो आला स्वामीदारी, त्याची झोळी सुखाने भरून जाई. हे खरी गोष्ट आहे. स्वामी सर्वांनाच भरपूर काही देतात. तुम्हाला ते स्वामी इतके देतील की तुम्हाला ते सांभाळू शकणार नाही आणि तुम्ही ते ग्रहण करू शकणार नाही, एवढे देतील. फक्त तुम्हाला संयम ठेवावा लागेल. ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष. संकटे कितीही येऊत, स्वामींची असते सर्वत्र लक्ष. म्हणून स्वामींकडे लक्ष ठेवा. स्वामींचे तुमच्याकडे लक्ष नक्कीच आहे. ज्यावेळी जाशील ना तू अशा काळोखात, त्यावेळी सावली ही सोडेल तुझी साथ. पण घाबरू नको बाळा, मी देईल तुझी साथ. स्वामी पकडतील तुझा हात. जाणलेले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठांवर असते कायम स्वामी समर्थांचे नाव. आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगर घाट आहे, पण तो श्री स्वामी समर्थ नावाने नक्कीच मी पार करणार आहे. एवढं मात्र नक्की आहे. ध्येयाचे साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्य असे या जगात काहीच नाही. जेव्हा सगळे रस्ते बंद होतील ना, तेव्हा फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी नामाचा जप करा. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं बोधवचन स्वामी आपल्याला देत असतात. काय तोटा आहे आपल्या नशिबाला? समर्थांचे पाय आहेत ना डोके ठेवायला. मग तुम्ही एवढं टेन्शन कशाचं घेता? स्वामींजवळ जा आणि तुमची मनोकामना मागा, ते नक्कीच पूर्ण करतील. काय भीती आहे साऱ्यांना? स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला. मग आपण कोणत्याही संकटात असू तेव्हा स्वामी आपल्याला मार्गदर्शन नक्कीच करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपले मार्ग सर्व खुले नक्कीच होतात. एवढा विचार करा. जसा आईचा आधार असतो ना तिच्या तान्ह्या लेकराला आणि छोट्या मुलाला, तसा आपल्याला स्वामींचा आधार आहे. स्वामी आपली आई आहे आणि त्या आपल्या
आपल्याला त्यांच्या कुशीत घेतात आणि आपले सगळे संकट दूर करतात. जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं होत असतं. म्हणून सगळ्यांचा चांगलाच विचार करा. कुणाच्या विषयी मनात वाईट भावना आणू नका आणि कुणाविषयी वाईट विचार करू नका, नाहीतर तुमच्यासोबतही तसेच होईल. एवढं लक्षात ठेवा, हे कर्म आहेत, ही कोणालाच चुकले नाहीत. लक्षात ठेवा, आयुष्यात क्षणोक्षणी स्वामी समर्थ नामाचा आधार घ्या, कारण त्याशिवाय चांगला आधार तुम्हाला कुठे मिळणार नाही. जीवनात यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत तुमच्या मनात ठेवा आणि मग बघा कसे चमत्कार होतात. कारण दुसऱ्याचं चांगलं झालं कारण त्यांनी मेहनत केली. मग तुम्ही बिना मेहनतीचं तुम्हाला कसं काय मिळेल बरं? तुम्ही पण मेहनत करायला हवी, तेव्हाच स्वामी तुमची साथ देतील. एवढं मात्र खरं आहे. आपल्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातली शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठी येत असतात. म्हणून तुम्ही कधीच हार मानू नका. संकट तुमची कितीही परीक्षा घेतली तरी तुम्ही दटून त्यांच्या मागे उभे राहा. एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार बरं? मग लक्षात घ्या, मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देतील. म्हणून दान धर्म तुम्ही भरपूर केला पाहिजे आणि तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दान धर्म केला पाहिजे. तुम्हाला त्याचं फळ स्वामी एवढं देतील की तुम्ही सांभाळू शकणार नाही. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत ना, याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे याला भरपूर महत्त्व आहे. आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप महत्त्व आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही माणसं जोडा आणि माणसांना चांगलं ठेवा आणि आनंदी ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, नको होऊ निराश, मी आहेच ना तुझ्या आसपास, तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास आणि तुझ्या विश्वासातच मी आहे, असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहे. आणि त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर जीवनातील कोणतीच अडचण तुमच्याकडे येणार नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी आहे ना, तुला कधी हरू देणार नाही. की या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही बाळा. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग मी दाखवत राहणार आणि नक्कीच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात की अडचणीत असणाऱ्यांचे सहाय्य करा म्हणजे त्यांची सोबत नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे आणि त्यांची कृपासुद्धा अपरंपार आहे. फक्त त्यांच्या सेवेत आपल्याला झोकून द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. मग बघा कसे चमत्कार होतात ते. हे स्वामी समर्थांचे एवढेच वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल ना, तर या जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती नक्कीच मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर मग जीवनात कोणत्याही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःख जर उरलं नसतं तर मग सुख कोणाला काही कळलं नसतं. म्हणून जीवनात दुःखही तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुमच्याजवळ सुख आहे. म्हणून तुम्ही सुखी आहात यात तुम्ही नेहमी चांगले म्हणा आणि चांगले वागा. मग उद्या काय होईल आज कुणालाच माहीत नसते ना, म्हणून आज आनंदात जगा. बाकी उद्याचं टेन्शन सोडून द्या. स्वामी तुमच्या सोबत आहेत ना, ते सर्व काही करतील. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या हिस्स्यातला घास हिसकावून घेणारा एखाद्याला आनंद वाटतो तर कुणाला आपल्या हिस्स्यातले दुसऱ्याला देण्यात आनंद वाटतो. मग तुम्ही कोणत्या ह्याच्यात येता ते तुम्ही ठरवा. दुसऱ्यांना देण्यात तुम्हाला आनंद वाटतो की दुसऱ्यांचं घेण्यात, मग तुमचे त्यानुसार कर्म हे लिहिले जातात. मग एखाद्या निर्धनाला केलेले दान आणि श्री स्वामी समर्थांचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही बरं. म्हणून दान धर्म करा आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची नक्कीच कमी पडणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल ना, तेव्हा तुम्ही स्वामींकडे नक्कीच जा आणि ते तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील आणि तुमच्या संकटात तुमची मदत नक्कीच करतील. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्या त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही सांगू इच्छित आहे. स्वामी म्हणतात की बाळा, तुझे विचार आणि समज पाहून मला खूप आनंद झाला आहे. मला माहीत आहे की तुझी विचारसरणी कोणत्या प्रकारची आहे आणि तुझ्या मनात कोणत्याही व्यक्तीसाठी, त्याच्या बाह्य स्वरूपासाठी आणि त्याच्या अंतर्गत स्वरूपासाठी तुझ्याकडे वाईट विचार नाहीत. फक्त तुझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की तो माणूस कसा आहे. तू नेहमी लोकांना त्यांच्या दिसण्यावरून नाही तर त्यांच्या मनावरून न्याय देतो आणि तुम्हालाही असेच जगायला आवडते. मग ते इतर कोणी केले असेल किंवा तुम्ही स्वतः केले असेल हे दाखवणे मला नेहमीच आवडत नाही. म्हणून तू नेहमी चांगल्या लोकांची संगत धरतोस हे मला आवडते. तुम्हाला नेहमीच असे साधे राहणे आवडते आणि तुमच्याकडे
कितीही असले तरी तुम्ही तुमच्या भूतकाळाशी जोडलेले राहता. मग तुम्ही गुणवत्तेमध्ये आणि संपत्तीमध्ये त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात असे दिसून येऊ देऊ नका. कारण तुम्हाला जगातील कठोर सत्यांची चांगली जाणीव आहे की लोक कसे आहेत. तुम्ही निसर्गावर प्रेम करणारी आणि सजीव प्राण्यांवर प्रेम करणारी आणि करुणेने परिपूर्ण असलेली व्यक्ती आहात आणि प्रेम तुमच्या मनात भरलेलं आहे. तुझे मन असे आहे की तू चुकीचे समर्थन करत नाहीस आणि चुकीचे काही सहन करत पण नाहीस. आधी तू स्वतःमधील वाईट गोष्टी दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतोस आणि मग बाळा इतरांकडून होणाऱ्या चुका थांबवण्यासाठी तू प्रयत्न करतोस. आणि तुमच्या या खेदजनक कृती तुम्हाला किती दूर नेत आहे हे तुम्हाला माहिती नाही. कारण हे जग आता कलियुगाकडे वळालं आहे आणि आता कलियुग सुरू होणार आहे. तुम्ही त्याचा अवलंब करत आहात. जिथे सत्य आहे तिथेच तुमची बाजू घेत आहात आणि तुम्ही सत्याची बाजू घ्यायला घाबरत नाही. कारण तुमच्या अंतःकरणाच्या वर जाऊन तुम्ही तुमच्या बदलाला नेहमीच प्रोत्साहन देता आणि तुमच्यात बरेच काही बदल आहेत. तुमच्या विचारांमुळे तुम्हाला बाळा तू नेहमी तुझा विचार योग्य ठेवायचा आणि नेहमी सत्याचा मार्ग निवडायचा. तुझ्या विचाराने इतरांच्या स्वभावातही नक्कीच बदल घडून येईल. लक्षात ठेव बाळा, तू त्यांच्याबद्दल जे काही विचार करत आहेस ते तुझा आता बदलणार आहे आणि तो तुमच्याबद्दल काय विचार करतो हे तुम्हाला देखील बदलणार आहे. लक्षात ठेवा की तुमच्या विरुद्ध कितीही व्यक्ती आल्या त्या तुमच्या विरुद्ध असल्या तरी तुमचं ते काही करू शकत नाही. कारण तुमच्या पाठीमागे स्वामी शक्ती आहे आणि ज्याच्या पाठीमागे स्वामी शक्ती असली तर त्या माणसाला काहीच घाबरायची गरज नसते. तो माणूस परिपूर्ण असतो. पण तरीही तू फक्त त्याच माणसाला मानतोस आणि त्याच्या मागे धावतोस. तू तसं करू नको. वाईटाची संगत सोडून दे आणि चांगल्याची संगत धर. बाळा, मी नेहमीच पाहिलं आहे की तू खूप लवकर भावुक होतो. लोकांच्या मनात काय आहे आणि काय नाही याचा तू विचार करत नाहीस. फक्त तुझा आत्म्यावर तुझा विश्वास असतो. तुमच्यासाठी फक्त भावना महत्त्वाच्या असतात. ही भावना तुमच्या निरागसतेऐवजी भरपूर काही तुम्ही गमवून बसाल आणि मग अशा तुमच्या भावनांमुळे लोक तुमचा गैरफायदा घेण्यास उत्सुक असतील. तुम्ही तुमच्या मनातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगतात आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट कोणाला सांगितल्याशिवाय तुम्हाला शांती मिळत नाही. बाळा, माझ्या हे देखील लक्षात आले आहे की तुम्हाला कोणत्याही मुद्द्यावर फार लवकर राग येतो आणि जरी त्याचा काही अर्थ नाही तरी पण तुम्हाला राग येतो. मग रागवण्याची काही गरज नाही. तुझ्या निरागसतेने तू सगळ्यांना तुझ्या आत्म्याबद्दल सर्व काही गोष्टी सांगतोस आणि लोकांनाही काही गोष्टी चुकतात आणि लोक पण तुझ्या विरुद्ध जगतात आणि ते तुझ्याकडे चुकीच्या नजरेने बघू लागतात. मग बाळा, कधी कधी काहीही असो, तुला वाटतं तुझ्या दृष्टिकोनातून दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेल. हे सुद्धा शक्य आहे. मग तू लक्षात घे की तुझा दृष्टिकोन चांगला असेल पण लोकांचा दृष्टिकोन हा वाईट असतो. मग तुझ्याकडे बघण्याची भावना त्यांची बदलून जाते. माणसाच्या भावना ह्या वेगवेगळ्या असतात. दुसऱ्याला जे आवडते ते तुला आवडू शकणार नाही बहुतेक आणि दुसऱ्याला जे नाही आवडत ते तुला आवडू शकते. म्हणून प्रत्येकाचे विचार सारखे नसतात. म्हणून तू कोणालाही लवकर भरोसा ठेवू नको. कृपया त्याच्यावर विचार कर आणि यामुळे कोणाचे मन दुखणार नाही याचा सुद्धा विचार कर. मग तुमचा गैरसमज नक्कीच होणार नाही. बाळा, कधी कधी आपण चांगले करायला जातो तेव्हा आपल्यासोबत वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुमचे विचार अशा प्रकारे व्यक्त करा की कोणी तुमचा गैरसमज करून घेणार नाही आणि कोणीही तुम्हाला दोष देणार नाही. बाळा, तुम्ही हा मेसेज पाहत आहात आणि ऐकत आहात. मग तुम्ही नक्कीच स्वामींवर विश्वास ठेवून या व्हिडिओमध्ये आला आहात. मग नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामींकडे एकच मागा की स्वामी आमच्या संपूर्ण इच्छा या पूर्ण होऊ द्या. आणि तुम्हाला आमच्या इच्छा तर माहीतच आहे असं टाईप करा. तुमच्यासोबत असे काहीतरी आहे जे तुमचे लक्ष विचलित करत आहे. तुम्ही प्रत्येक कामातून विचलित होत आहात. तुम्ही एक वेगळीच अवस्था व अस्वस्थता अनुभवत आहात. तुम्ही सामान्यपणे गर्दीत ज्या पद्धतीने वागत आहात, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत आहात त्यापासून तुम्ही पूर्णपणे उलट स्थितीत चालता आणि साधारणपणे एकटे असताना नेहमी तुम्ही चांगले वागले पाहिजे. कधी कधी लोकांसोबत राहूनही एकटेपणा जाणवतो पण कधी कधी स्वतःमध्ये हरवून बसतो. बाळा, मला माहीत आहे की तुझ्या माझ्याजवळ राहायचे आहे आणि माझ्यावर श्रद्धा ठेवायची आहे. परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुझे ओझे इतके आहे की तू बाहेर पडू शकत नाहीस आणि जगाची चिंता तुला सोसवत राहते. मग बाळा, आयुष्यात परिस्थिती कशीही असली तरी तो तुझ्या शब्दांवर कधी मागे हटणार नाहीस हे मला माहिती आहे. आणि तू माझं नामस्मरण हे करत राहा. मी तुला एक ना एक दिवस तुझा चमत्कार नक्कीच दाखवील. हे तुझ्या कर्माचे भोग आहेत. हे तुला फेडावेच लागतील पण त्याचा तीव्र
वेग मात्र मी कमी करू शकतो. तू एकदा कोणाला वचन दिले की ते कोणत्याही परिस्थितीत पाळतोस. मग बाळा, तुझ्या या सर्व भावनांमुळे मी तुला प्रिय आहे आणि तू मला प्रिय आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की ती म्हणजे तुझ्यासाठी शेवटची वेळ. जर तू मला निवडले आहेस आणि तू माझी भक्ती करत आहेस तर कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला माहीत आहे की परिस्थिती तू खुला भटकायला लावते आणि पण तुझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे जर तुला खरोखर माहीत असेल तर तू नक्कीच माझ्याजवळ राहशील. आणि फक्त माझं ऐक. मी माझ्या बाळाला कधीच दुखावणार नाही आणि कधीच चुकीच्या मार्गावर नेणार नाही. तुझ्या प्रयत्नानंतरही तू हे करू शकत नाहीस. म्हणून तुला जे प्रारब्ध नडत आहेत आणि तुझे जे कर्म मागच्या जन्मीचे किंवा या जन्मीचे तुला नडत आहेत ते मी भोगण्यासाठी तुला शक्ती देत आहे आणि तुझ्या शक्तीने ते तू भोगू शकतोस. आणि तुम्ही किती लोकांना समजून सांगितले आहे, किती जणांना अधर्माच्या पदावरून दूर जाण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे धोरण स्वीकारले आहे तुम्ही ते चांगले आहे आणि तुम्ही हे धोरण प्रत्येकास लागू करत आहे आणि तुम्ही प्रत्येकाला धर्माबद्दल सांगत आहेत आणि आध्यात्मिक गोष्टी तुमच्याजवळ भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि तुम्ही स्वामींवर भरपूर मनापासून विश्वास ठेवा. आणि जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्माचा मार्ग निवडते तेव्हा त्याला हळूहळू त्याच्या स्वभावात बदल होताना दिसतो. परंतु जो माणूस अध्यात्मात प्रवेश करत नाही तो कधीही अनिती सोडून शकत नाही. बाळा, देव प्रत्येकाला सुधारण्याची संधी देतो, परंतु दुर्दैवाने फारच कमी लोक या संधीचा फायदा घेतात आणि वेळात त्यांच्या चुका सुधारतात. परंतु जो व्यक्ती आपली भूतकाळातील कृत्ये विसरून धर्माला आपले ध्येय बनवतो त्याचे परिणाम आणि वैभव कधीही काम करत नाही आणि ते भविष्यातही नाही. बाळा, तू खूप निर्मळ मनाचा आहेस आणि तुझ्या मनात काहीच सुद्धा राहत नाही आणि तू प्रत्येकाला मदत करतोस, पण तुझ्या वेळेस मदत करायला कोणी उभे नसते हे मला चांगलेच समजत आहे. आणि लोक तुला समजून घेत नाही आणि तुझ्याकडे काहीही मागतात आणि ते तू देतो, पण त्यांच्याकडे काही मागितल्यावर ते तुला देत नाहीत आणि तुझा तिरस्कार करतात. मग तू या गोष्टींमधून तुला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्ही सुधारत आहात आणि तुम्ही चांगले विचार करत राहिल्याने तुम्ही चांगले होत आहात. प्रत्येकजण तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तोडतो, पण काही जण तुमच्याबद्दल चांगले विचार करतात तर काही तुमच्याबद्दल वाईट विचार करतात. वाईट विचार करतात पण तुम्ही ते करू नये आणि कोणाच्याही मताचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका. आणि तुम्ही नेहमी जसे आहात तसे आनंदी राहा. जेव्हा तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करता तेव्हा कोणीतरी तुम्हाला दुःखी करू शकते. जर तुम्ही तुलना करणे थांबवले तर मग तुम्ही जीवनात खूप सुखी व्हाल आणि तुम्हाला सुख प्राप्त होईल. काही वेळा तुम्हाला असे वाटते की कदाचित मीच तुमच्यावर सर्व काही चुकीचे केले आहे, पण की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत नाहीये. म्हणून मला असे वाटते की मी जाणून बुजून तुम्हाला दुखवत आहे. जेव्हा तसे होत नाही, पण ते कसे असते, तुम्ही कर्माचे भोग भोगत आहात. मी तुमचे भोग हे कमी करू शकतो आणि त्याचा वेग कमी करू शकतो, परंतु ते काढून घेऊ शकत नाही. ते माझ्या हातात नाही, तो कर्माचा हिशोब आहे. जर मीच तुमच्याबरोबर सर्व काही करतो तर तुझ्या कर्माचा तो हिशोब कसा असू शकतो, हे या जगाचे सत्य आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. बाळा, प्रत्यक्षात आपल्या सर्वांची जे काही घडते आहे ते सर्व आपल्या कृतीमुळे घडते आणि हे तुम्हालाही चांगले माहीत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कठीण परिस्थितीतही तुमचे यश पाहता, मग तुम्ही काहीही करू शकता. मग लक्षात घ्या, तुम्हाला कशा गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी येथे आहे आणि तुम्ही मला समजून घेतले पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझ्या मार्गात राहा. मी तुम्हाला कोणतीच अडचण येऊ देणार नाही आणि माझा संदेश तुम्ही न चुकता पहा. बाळा, तुझ्यासाठी मी कायम तत्पर आहे. मग आजचा संदेश तुझ्यासाठी खूप खास आहे, कारण तो त्या खास लोकांसाठी आहे ज्यांनी सत्याच्या संघर्षाने आनंद स्वीकारला आहे आणि अशा शुद्ध स्वरूपाच्या माणसांना मी निवडले आहे. तुम्हाला कोणीतरी काहीतरी देणार आहे आणि एक सुंदर भेट देणारी व्यक्ती तुमच्या जीवनात येणार आहे आणि तुमचे आयुष्य ते बदलून टाकेल. ती व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी व लहान असू शकते, जी तुम्हाला पुन्हा एकदा लहान मुलासारखे जीवन जगायला शिकवणार आहे. आणि तुम्ही एखाद्या नैसर्गिक स्थळाला भेट नक्कीच देणार आणि किंवा तुमच्या एखाद्या ठिकाणी भेट देण्याची आवश्यकता आहे. मग नक्कीच तुमचे ते गाव असू शकते किंवा काही पण असू शकते, जिथे तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या परंपरेशी पुन्हा जोडले जाल आणि तुम्हाला एक वेळ नक्कीच मिळेल. तुम्हाला तुमचा भूतकाळ खूप आनंदाने वाटेल आणि बाळा, तुम्ही तुमचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घ्याल, ज्यामुळे तुमच्या जीवनात नवीन दरवाजे उघडतील. देवाच्या मार्गदर्शनातून तुम्हाला जे मिळाले आहे ते इतरांपर्यंत पोहोचण्याचे काम तुम्ही करत आहात आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही भविष्य करता खूप मजबूत व्हाल. आणि बाळा, मागील वर्ष तुमच्यासाठी सोपे नव्हते. तुम्ही प्रत्यक्षाने आदर्श दैवी शक्तीवर विश्वास ठेवला आणि स्वतःला उठवण्याची संधी दिली, म्हणूनच तुम्हाला सामोरे जावे लागले.
भरपूर संकटांना. अनेक वेळा एकटेपणा, इतरांपासून दूर राहून तू स्वतःला ओळखलेस. मग बाळा, त्याचेच फळ आज तुला मिळत आहे. आणि तू चांगले जे कर्म केले आहेत त्याच्याप्रमाणे तुला फळ देव देत आहे. आणि तुमच्यासोबत दैवी देवदूत आहेत. तुम्हाला मार्गाच्या प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन ते करत आहेत. तुम्हाला तुमची आंतरिक ऊर्जा जाणवत आहे. मग बाळांनो, तुम्हाला तुमच्या उद्देशाकडे नेणारी आध्यात्मिक उत्सुकता सतत वाढत राहते. मी पाहतोय की तुम्ही जात आहात आणि सर्व संकटांवर मात करून यशस्वी योद्ध्याप्रमाणे विजयी होण्यासाठी तुम्ही येत आहात. आणि विजयी राजाला जसा सन्मान मिळतो तसा संपूर्ण जन्म समुदाय तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. आणि मी देखील तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही या सन्मानास पात्र आहात आणि जो तुम्हाला नक्कीच मिळेल. पण हा प्रवास पूर्ण होऊ नये असं काही लोक विचार करत आहेत. पण त्यांच्या विचारावर तुम्ही विचार करू नका. आता तुम्ही हा प्रवास नक्कीच पूर्ण करणार आहात. आणि हे केल्यावर बाळा, तू माझ्याजवळ लवकरच येत आहे आणि मी तुला माझ्या कुशीत घेणार आहे आणि तुझ्याजवळ भरपूर आनंद पाठवणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर भरपूर आनंद येईल आणि ज्या क्षणी तुम्ही आनंदित व्हाल ते बघून मला खूप चांगलं वाटेल. आणि माझ्या बाळांनो, तुम्ही काही गोष्टीचं काही मोठं काम करू नका आणि मोठा उद्रेक करू नका. बस एवढंच करा. तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद राहील. तुम्ही त्यापासून सावध राहा. तुम्हाला चिडवण्याचा भरपूर लोक प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्यापासून चिडू नका आणि तुमचं मन स्थिर ठेवा. आणि तुमच्याजवळ एक शक्तीचे कवच तुम्ही परिधान केले आहे आणि आपल्या ध्येयाकडे तुम्ही वाटचाल करत आहेत. तुम्ही विजय तुमचाच आहे. देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही आनंदी, समृद्ध आणि भरपूर काही गोष्टी मिळवत आहेत. तुमचा विश्वाच्या सामर्थ्यावर विश्वास असेल तर मग नक्कीच तुमचा स्वामींवर पण विश्वास असेल आणि तो विश्वासच तुम्हाला सर्व काही देत असतो. तुम्ही जिथे पोहोचलात आणि तुमचं यश तुमच्या पायाशी आहे. तिथे पोहोचणे काही सोपी गोष्ट नव्हती, पण तुम्ही फार कष्ट केले आहेत म्हणून त्या कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळत आहे आणि ते लवकरच तुमच्या जवळ येणार आहे. एवढं लक्षात ठेवा आणि नक्कीच स्वामींवर विश्वास ठेवा आणि नामस्मरणामध्ये गुंगून राहा. कारण नामस्मरण तुम्हाला एक वेगळ्याच जागेवर घेऊन जाते आणि तुमच्याकडून एक वेगळीच कामगिरी करून घेते, हे लक्षात ठेवा. आणि एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.